लोकांमध्ये फार चर्चा आहे की व्हॅक्सिन घेतल्यानंतर युवा पिढी खूप जास्त हृदयाच्या रिलेटेड फेस करत आहे प्रॉब्लेम. हे खरंच व्हॅक्सिनशी रिलेटेड आहे की नाही? म्हणजे मी असं म्हणणार नाही. माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये पण बऱ्याच लोकांनी सांगितलंय की कोविडच्या आधी आम्हाला काहीच नव्हतं आणि कोविड नंतर मग डायबिटीज झालाय, कुणाला बीपीचा त्रास झालाय, कुणाला हार्टचा त्रास झालाय. तर होतोय. जिममध्ये व्यायाम करता करताच एखादा हार्ट फेल्युअरमुळे पडतो आणि आजूबाजूचे लोक बघत असतात. हार्ट अटॅकबद्दल पण लोकांचे बरेच गैरसमज आहेत. हार्ट अटॅक हा फक्त ओल्ड एजमध्येच येतो, मी यंग आहे मला येणार नाही. श्रेयस तळपदे यांना अटॅक येऊन गेला, के आणि सिद्धार्थ शुक्ला जे की ऑलरेडी फिटनेस आयकॉन म्हणून आपण त्यांच्याकडे बघत होतो, हार्ट डिसीजने त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ते जिमला जात असले तरीही, ते सेलिब्रिटीज असले तरीही. नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींना धोका जास्त असतो, यावर तुमचं काय मत आहे? चिकन खायचं किंवा मटन खायचं तर तुमच्या पुढे कुठली रेसिपी येते किंवा कुठली डिश येते? त्याची भाजी ग्रेव्हीवाली. पाश्चात्य देशातले लोक जे ब्रेड, पाव आणि बियर यांचा सर्रास वापर करतात आणि भारतीयांचं असं आहे की असे पदार्थ खाल्ले की लगेच त्यांना रिझल्ट दिसायला लागतात. पोट पुढे येणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, चरबी होणे. असं का होतं? तुम्ही कोकणात जन्मलेले असाल तर तुम्हाला तो राईस सात्म्य असतो, म्हणजे तिथल्या काही सगळ्या लोकांना भात खाल्ल्याने शुगर होत नाही, डायबिटीज होत नाही. आणि समजा तुम्ही विदर्भात जन्मलेले असाल तर ते लोक ऑइलचं प्रमाण त्यांचं जास्तच असतं बाकीच्यांपेक्षा. मग काही त्यांना सगळ्यांनाच कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो का? नाही होत. रिफाईंड ऑइल बेटर आहे की गाण्याचं तेल वापरलं पाहिजे? तुमच्या घरात किती लोक आहेत? 4. तुमच्या घरात महिन्याला किती तेल येतं? 5 लिटर. 5 लिटर म्हणजे किती जास्त आहे ते. आणि तुपाबद्दल काय मत आहे? फोडणी घालू नये, तुपामध्ये कुठलाच पदार्थ तळून खाऊ नये. ओल्ड जनरेशन आहे, त्यांचे गुडघे नीट काम करत नाही, 3 किलोमीटर चालणं, जिना वगैरे चढणं अशा गोष्टी तर जमत नाही. मग त्यांनी हृदय निरोगी कसं ठेवायचं? बरेचसे पेशंट आमच्याकडे असे येतात की जे आधीच बायपास करून आलेले असतात किंवा एन्जिओप्लास्टी करून आलेले असतात. तर त्यांचा हा प्रश्न असतो की मग परत मला हा त्रास होईल का? हार्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते सुरू व्हायला लागलेत, हे एखादा कॉमन पीपलने कसं ओळखायला पाहिजे? मिठाया, शुगर प्रोडक्ट्स, बटाटे हे जास्त असतात आपल्या भाज्यांमध्ये सर. आणि परत प्रश्न पडतो की लोकांनी खावं काय? म्हणजे मी जे आज खातोय त्याचा परिणाम 15 वर्षानंतर दिसणार. बिलकुल. नमस्कार डॉक्टर शीतल मॅम. नमस्कार. कसे आहात? छान. लोकांचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन हार्ट रिलेटेड असतात आणि गैरसमजही असतात, ते आपण आज क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. सो माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की नेहमी जिमला जाणारे हेल्थ कॉन्शियस लोक हृदयाच्या प्रॉब्लेमने मरतात. फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली आपण न्यूज बघितली, श्रेयस तळपदे यांना अटॅक येऊन गेला, के जे सिंगर आहेत मोठे त्यांचाही ह्याच कारणामुळे मृत्यू झाला. आणि सिद्धार्थ शुक्ला जे की ऑलरेडी फिटनेस आयकॉन म्हणून आपण त्यांच्याकडे बघत होतो, हार्ट डिसीजने त्यांचा मृत्यू झाला. हे असं का होतं? लोकांना खूप प्रश्न पडतो की एखादा व्यक्ती स्वतः इतका हेल्थ कॉन्शियस आहे तरी पण हार्टसारख्या डिसीजने मरतोय. मग लोकांमध्ये होती भीती तयार. बघा कसं आहे, आत्ता सध्या आपण बघतोय यंग एजमध्ये, आता हे तुम्ही जे सांगताय के म्हणा, सिद्धार्थ शुक्ला म्हणा, श्रेयस तळपदे म्हणा, यांना अगदी यंग एजमध्ये हार्ट अटॅक येतोय. आणि प्लस हे लोक हेल्थ कॉन्शियस देखील आहेत, जिम करत असणार आहेत, काही ना काही डाएट फॉलो करत असणार आहे. पण हार्ट अटॅक येण्याला हीच कारणं नसतात, म्हणजे की बाबा हे एक्सरसाइज करत नाहीत किंवा यांचं काहीतरी डाएटच खराब आहे म्हणून हार्ट अटॅक येतो का? तर याला अदर रिझन्स पण आहे. म्हणजे ह्या लोकांबद्दल जर किंवा सेलिब्रिटीजबद्दल जर बोलायचं झालं तर यांचं वर्क शेड्यूल अतिशय हेक्टिक वर्क शेड्यूल असतं यांचं. म्हणजे लाईक ते 16-18 आवर्स वर्क करतात, त्यांची झोप फार कमी असते, फार अनियमित असते. सेकंड थिंग, स्ट्रेस लेवल खूप हाय असतं. म्हणजे जे काही त्यांचं वर्क आहे त्यानुसार ते कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये असण्याची शक्यता असते. जरी जिम करत असले, जरी डाएट फॉलो करत असले तरी ह्या गोष्टी पण मॅटर करतात तुम्हाला हार्ट अटॅक किंवा हार्टच्या हेल्थसाठी. थर्ड थिंग, आपल्याला ह्या लोकांच्या फॅमिली हिस्ट्रीबद्दल काहीच माहीत नसतं. जर तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल, जसं आपण अनुवांशिकता म्हणतो, अनुवांशिकता असेल बीपी किंवा कोलेस्ट्रॉलची, तर दे आर मोर प्रोन टू हार्ट अटॅक. त्यामुळे अशा कुठल्याही कारणामुळे, जेनेटिक रिझन असू दे, त्यांच्या स्ट्रेस लेवल असू दे, त्यांची स्लीप इम्बॅलन्स असू दे किंवा कुठलं तरी व्यसन असू दे, लाईक अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, ह्या कारणांमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तर यापैकी कुठलं तरी कारण जेव्हा जास्त वाढतं, प्रमाणापेक्षा स्ट्रेस जास्त वाढला, तर त्यावेळी त्यांना अचानक हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणजे ते जिमला जात असले तरीही, ते सेलिब्रिटीज असले तरीही. ओके, बट यामध्ये एक उल्लेख नाही झाला नॉनव्हेजचा. आणि मिसकन्सेप्शन असे आहेत की, म्हणजे गैरसमज असे आहेत की नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींना धोका जास्त असतो.
यावर तुमचं काय मत आहे? बघा, नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींना धोका जास्त असतो. ॲक्च्युली कसं आहे, नॉनव्हेजचे जे प्रकार आहेत, आपण नॉनव्हेजमध्ये काय काय मोडतं? अंडी, मांस, चिकन, फिश, रेड मीट. तर ह्यापैकी रेड मीट जे असतं ह्याच्यामध्ये फॅटचं कंटेंट खूप जास्त असतं. म्हणजे कंटिन्यू ह्या पद्धतीने म्हणजे एक्स्ट्रा फॅट असलेलं जे मीट आहे ते घेत असतील, चिकनसुद्धा ह्या फॉर्ममध्ये जर जास्त प्रमाणात घेत असतील तर त्यांच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन वाढतं. फॅट डिपॉझिशन वाढल्यानंतर तुमच्या ब्लड वेसलची स्ट्रेंथ कमी होते आणि त्यामुळे पुढे जाऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अंडी जी आहे, एग्समधला आपण एग व्हाईट घेतलं आणि येलो घेतलं नाही, येलोमध्ये थोडे फॅट कंटेंट जास्त असतं, तर तुम्हाला त्रास होणार नाही. इवन चिकन किंवा एग्स हे ज्या पद्धतीने आपल्याकडे बनवले जातात, म्हणजे जर मी असा उल्लेख केला की चिकन खायचं किंवा मटन खायचं, तर तुमच्या पुढे कुठली रेसिपी येते किंवा कुठली डिश येते त्याची? ओके, चिकनची तर मग फ्राईड करून KFC टाईप. राईट. अजून रेड मीट, भाजी ग्रेव्हीवाली. ह्याच्यामध्ये जे ऑइल जातंय, ज्या प्रमाणात जातंय, जे तेल मसाले वापरले जात आहे, हे मेजर रिझन असतात तुमच्या ब्लड वेसल्स खराब करण्याला किंवा तुम्हाला पुढे जाऊन हार्ट अटॅक आणण्याला. चिकन जर तुम्ही चिकन सूप फॉर्ममध्ये घेतलं, रोस्टेड फॉर्ममध्ये घेतलं आणि कमी प्रमाणात घेतलं तर ते हाय इन प्रोटीन आहे. म्हणजे त्याचं प्रोटीन कंटेंट खूप चांगलं आहे, त्यामुळे तुमच्या मसल्स बिल्ड होऊ शकतात. पण त्याला जर तुम्ही फ्राय वगैरे करून खात असाल तर ऑफकोर्स ते तुमच्या बॉडीमध्ये जाऊन कोलेस्ट्रॉल लेवल तुमचे हाय करणारे, फॅट डिपॉझिशन्स तुमचे वाढवणार आहे, त्यामुळे पुढे जाऊन हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. ओके, जसं तुम्ही बोलले की ऑइल आणि फ्राईड, म्हणजे तेल जे खातो, तेलाचा खूप मोठा रोल आहे कोलेस्ट्रॉल निर्माण होण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो हार्ट अटॅकसाठी. तर हे तर मुळात आता लोकांमध्ये अवेअरनेस खूप वाढला आहे की रिफाईंड तेल इज बॅड फॉर हेल्थ. परंतु मग तेल खाणं तर माणूस बंद नाही करू शकत. किंवा जुन्या काळामध्ये लोक तूप वगैरे घ्यायचे, बट आता ते अफोर्डेबल पण नाही आहे इतकं. परंतु आता घाण्याचं तेल वापरण्याची सल्ला पण देतात. तुमच्या मते काय वाटतं की रिफाईंड ऑइल बेटर आहे की घाण्याचं तेल वापरलं पाहिजे? घाण्याचं तेल म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल हे रिफाईंड ऑइलपेक्षा नक्कीच हेल्दी आहे, कारण त्याच्यामध्ये त्याचं जे नॅचरल फ्लेवर असतो किंवा त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही अँटीऑक्सिडंट्स आहेत, हे सगळे तुमचे जसे तसे राहतात. त्यामुळे रिफाईंड ऑइलपेक्षा घाण्याचं तेल नक्कीच चांगलं आहे. पण ते चांगलं आहे म्हणून त्याचा वापर सर्रास करणे किंवा जास्त प्रमाणात करणे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही तेही जास्त प्रमाणात खाल्लं तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा BP वाढणे हा त्रास होऊ शकतो. म्हणजे एक लिमिट असली पाहिजे. ते किती असले पाहिजे? बघा, साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला दररोज किती तेल खाल्लं पाहिजे, तर दररोज तुम्ही साधारण 10 ते 15 ml, म्हणजे आपला जो पोह्यांचा चमचा असतो त्याच्याने जर मोजलं तर 2 ते 3 चमचे तेल तुम्ही दररोजच्या आहारामध्ये, म्हणजे तुमचा सगळा आहार त्याच्यामध्ये येतो, म्हणजे तुमचा नाश्ता पण, दिवसभराचे जितके तुमचे लंच असतील, डिनर जे काही घेताय ते सगळं त्याच्यामध्येच बनवायचं आहे, तेवढ्या 3 चमचेच तेलामध्ये. आणि जर असं आपण एक ग्रॉस बघितलं की मंथली किती खाल्लं पाहिजे, तर एका व्यक्तीने एका महिन्याला अर्धा लिटर एवढंच तेल खाल्लं पाहिजे. आणि मग असा हिशोब करणं अवघड जातं. तर सहसा आम्ही काय करतो की तुमच्या घरात किती लोक आहेत? 4 लोक आहेत. तुमच्या घरात महिन्याला किती तेल येतं? 5 लिटर. म्हणजे किती जास्त आहे ते? तुमच्या घरात फक्त 2 लिटर तेल आलं पाहिजे एका व्यक्तीला एका महिन्याला अर्धा लिटर. तुम्ही 2 लिटरच तेल आणलं तर तुम्ही जपूनच वापरणार आणि मग बरोबर प्रत्येकाला तेवढंच जाईल. मग काही तुम्हाला कोलेस्ट्रॉल वगैरे वाढण्याचे चान्सेस राहत नाही. आता घाण्याच्या तेलाचा विषय निघालाच आहे तर मी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगू इच्छितो की मी स्वतः माझ्या आहारामध्ये घाण्याच्या तेलाचा वापर सुरू केला आहे. मला प्रश्न पडला होता की मी बाजारात विकणाऱ्या कोणत्या तेलावर विश्वास ठेवावा, परंतु माझ्या नजरेसमोर अन्नपूर्णा लाकडी घाणा यांचं तेल आलं होतं. गेल्या 3-4 महिन्यापासून मी त्यांचं तेल वापरतोय. लाकडी घाण्याचा वापर केला जातो, जी मंथन प्रक्रिया असते ती. त्यांच्या तेलाचा जो स्मेल आहे तो नॅचरल आहे, ते तुम्हाला जेव्हा वापरत आलं तेव्हा लक्षात येईलच. परंतु जेव्हा आपण त्यात काहीतरी तळतो तेव्हा त्यांच्या तेलाचा फोम तयार होतो. आता कुकिंग करताना फोमसुद्धा तयार होतो, हे एक लक्षण चांगलं आहे की त्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे. जवळपास सर्व प्रकारचे तेल त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला जर त्यांच्याकडून ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे, तो तुम्ही चेक करू शकता. तुम्ही ऑर्डरही करू शकता घर बसल्या. चला वळूया पॉडकास्टकडे. ओके, आणि तुपाबद्दल काय मत आहे आपलं? बघा, म्हशीच्या तुपामध्ये फॅट जास्त असतात, त्यामुळे म्हशीचं तूप अवॉइड केलं पाहिजे. गाईचं तेही, म्हणजे अगदी तुम्हाला माहिती आहे देशी गाय आहे, गावरान गाईचं जर तूप तुम्ही घेत असाल तर ते ऑलवेज बेटर आहे.
सेकंड थिंग, तुपाला कुठल्याच पद्धतीची फोडणी घालून घेऊ नका. म्हणजे जे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी केलं जातं की वरणाला तुपाची फोडणी दिलेली आहे वगैरे. तर तुपाला जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा हीट करता तेव्हा त्याचा स्मोकिंग पॉईंट चेंज होतो, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन साध्या भाषेत सांगायचं झालं तर ते चेंज होतात आणि ते सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये जाऊन किंवा वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन साचण्याची शक्यता असते. तूप कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे, तर तूप आपल्याला म्हणजे हेल्दी राहण्यासाठी 1 ते 2 चमचे तूप रेकमेंडेड आहे. ते वरून खाल्लं पाहिजे, म्हणजे वरणामध्ये किंवा भाकरीवर लावून किंवा पराठा करून झाल्यानंतर त्याच्यावरून ते अप्लाय केलं म्हणजे वरतून घेऊ शकतो, वरून घेऊ शकता. त्याच्यामध्ये कशालाच फोडणी घालू नये, तुपामध्ये कुठलाच पदार्थ तळून खाऊ नये. ओके. हां, ते आपल्यासाठी म्हणजे हेल्थ वाईज इट इज नॉट गुड. ते तुमच्या ब्लड वेसल्समध्ये जाऊन साचणारच आहे. म्हणून युजली डॉक्टर जेव्हा तुम्ही कुठल्या हार्टची सर्जरी झाली असेल तर तुम्हाला रेकमेंड केलं जाते की तेल तूप दोन्ही अवॉइड करा, कारण फॉलो करण्याची पद्धत चुकते. पण आता लोकांना जिभेचा चटका फार लागला त्यामुळे ते मुश्किल आहे. बट येस, जे हेल्थ कॉन्शियस बनायचा प्रयत्न करतायत, ज्यांना शरीर असं टिकावं म्हणून ते नक्कीच करतीलच. आता आपण बोलूया गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. ओके, सो ॲक्च्युली गुड कोलेस्ट्रॉल काय आहे, बॅड कोलेस्ट्रॉल काय आहे आणि ही बनतं कशामुळे? बघा, कोलेस्ट्रॉल हे जे आहे हा नॅचरल प्रोडक्ट आहे. खरं तर आपली बॉडी स्वतःही कोलेस्ट्रॉल बनवत असते. आपल्या लिव्हरमध्ये तुम्ही काही खा नका खाऊ, नॅचरली कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस होतं, कारण आपल्या बॉडीचे काही फंक्शन्स आहे, ब्रेनचे फंक्शन्स आहे, विटॅमिन्स, हार्मोन्स यांची जी निर्मिती आहे त्यासाठी कोलेस्ट्रॉल लागत असतं आणि ते आपल्या लिव्हरमध्ये प्रोड्यूस होत असतं. तो महत्त्वाचा भाग आहे शरीराचा. येस, ऑफकोर्स. आणि सेकंड थिंग, जे काही आपण डाएट घेतो त्याच्यातून सुद्धा कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस होत असतं. ओके. तर मेजरली गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे दोन्ही तुमच्या लिव्हरमध्येच तयार होणार आहेत. फक्त गुड आणि बॅड असं त्यांना का म्हटलं जातं, तर साधारणपणे जे गुड कोलेस्ट्रॉल असतं त्याला आपण, जर तुम्ही रिपोर्ट वाचला तर त्याला हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणतात, HDL असं लिहिलेलं असतं रिपोर्ट्समध्ये. हे गुड कोलेस्ट्रॉल असतं. याचं जी रेंज असते ती 40 to 60 एवढं असायला हवं. गुड कोलेस्ट्रॉल काय काम करतं की तुमच्या बॉडीमधल्या सगळ्या टिश्यूज किंवा मसल्स, पेशी ह्यांच्यापासून कोलेस्ट्रॉल जिथे जे एक्स्ट्रा बनलेलं आहे त्याला लिव्हरकडे आणण्याचं काम करतं, जेणेकरून ते बॉडीमधून वॉशआउट केलं जाईल किंवा ते बाहेर काढलं जाईल, यासाठी ते वर्क करत असतं. आणि जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते देखील लिव्हरमध्येच बनतं आणि ते लिव्हरकडून तुमच्या ब्लड स्ट्रीममधून टिश्यूज किंवा मसल्स, पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. आता हे का पोहोचवलं जातं, तर बऱ्याच वेळा काही इन्फेक्शन झालं, कुठली आपल्याला इंजुरी झाली तर तिकडे हिलिंगसाठी जास्त गरज असते, तर त्यावेळी ते बॅड कोलेस्ट्रॉल तिकडे नेलं जातं. पण प्रमाणापेक्षा जास्त बॅड कोलेस्ट्रॉल जर आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस झालं तर ते तुमच्या ब्लड वेसलमध्ये साचायला लागतं, त्याचा लेअर फॉर्म व्हायला लागतो आणि मग ते तिथून आपल्याला काढणं किंवा आणणं शक्य होत नाही आणि मग आपल्या म्हणजे रिपोर्ट्समध्ये जे तुम्हाला दिसतं की LDL हाय झालं, ते अशा पद्धतीने वाढत जातं. आता तुम्ही जसं सांगितलं की चालणं वगैरे इम्पॉर्टंट आहे आणि व्यायाम पण इम्पॉर्टंट आहे, परंतु जे ओल्ड जनरेशन आहे जी अबोव 60 आहे त्यांच्यासाठी एक प्रॉब्लेम असा येतो की त्यांचे गुडघे नीट काम करत नाही आणि मग त्यांना 3 किलोमीटर चालणं, जिना वगैरे चढणं अशा गोष्टी तर जमत नाही. मग त्यांनी हृदय निरोगी कसं ठेवायचं? बघा, गुडघे दुखी किंवा नी पेन ह्याच्यामुळे मला चालता येत नाही आहे किंवा 3 किलोमीटर चालू शकत नाही, जिना चढू शकत नाही आहे, तर मग हृदय निरोगी कसं ठेवायचं? एक्झॅक्ट. तर ह्या म्हणजे गुडघे दुखीलाही 2 कारणं असतात की वयामानाने ती झीज झालेली आहे म्हणून चालता येत नाही आहे, आणि दुसरं म्हणजे वेट गेन झालेलं आहे त्यामुळे गुडघ्यांवर प्रेशर येतं आणि म्हणून चालू शकत नाही आहे. तर वेट गेन झाल्यानंतर तुमच्या हार्टलाही धोका आहेच, त्यामुळे वजन कमी करणं दोन्ही दृष्टीने योग्य आहे. वजन जर कमी झालं तर तुमचं हार्ट तुम्ही निरोगी ठेवू शकता. तर वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज सोडून दुसरा उपाय आहे डाएट. तुम्ही डाएटवर कॉन्सन्ट्रेट करू शकता. ज्या ज्या गोष्टी शरीरात जाऊन साचणार आहेत, म्हणजे एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्स, गव्हाचे, तांदळाचे पदार्थ, दुधाचे पदार्थ किंवा शुगर प्रॉडक्ट्स, हे जर आपण कमी केले, आपल्या डाएटमधून यांचं प्रमाण कमी केलं तर नक्कीच आपण आपलं वजन कंट्रोल करू शकतो. वजन कमी झालं की तुमच्या हार्टला होणारा धोका कमी होऊ शकतो. चालणे सोडून असे अनेक व्यायाम असतात, जसे स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, तुम्ही बसल्या बसल्या बॉटल एक्सरसाइज करू शकतात, झोपून फ्लोअर एक्सरसाइज करू शकतात, काही योगाची आसनं करू शकतात. याच्याने देखील तुम्ही तुमचं हृदय हेल्दी करू शकतात. ह्याशिवाय योगा, प्राणायाम हे देखील आहेत जे स्ट्रेस रिलीव्ह करतात. स्ट्रेस रिलीव्ह झाला तरी देखील आपलं हृदय निरोगी होतं. त्यामुळे जर चालणं होत नसेल तर बाकीच्या प्रकारांवर आपण फोकस करायला हवा. स्मार्ट वॉच सगळ्यांच्या हातात आहे. ओके, सो माझ्या पण हातात स्मार्ट वॉच आहे. याच्या रिडिंगवर खूप जण भरोसा ठेवतात की माझी हार्टबीटची लेवल इतकी आहे वगैरे,
हे कितपत वापरणं योग्य आहे? डिजिटल जे डिव्हायसेस असतात ते तुम्हाला एक्झॅक्ट रिडिंग देत नाही की 72 म्हणजे 72च आहे, पण 5 to 10 मायनस करून आपण त्याला ग्राह्य धरू शकतो. म्हणजे मी जर याच्यावर बघितलं तर तुम्हाला एक कळतं की आता माझा हार्ट रेट समजा याच्यामध्ये 85 दाखवते तर तो 80 अराउंड असेल, मॅक्सिमम 90 अराउंड असेल. 70 दाखवते तर तो 65 पण असू शकतो, 75 पण असू शकतो. मग एका रेंजमध्ये आपल्याला कळते की आपण बरोबर चाललोय, आपलं हार्ट बरोबर काम करतंय का. जर माझा हार्ट रेट याच्यामध्येच 121 125 दाखवतोय तर तो नक्कीच 110 तर असेलच. मग त्यावेळी आपल्याला विचार करायला हवा की हा वाढलाय का, ह्याची काय काय, म्हणजे तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे किंवा कुठल्या तरी डॉक्टरला जाऊन भेटणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा याच्यामध्ये बीपीचे पण रिडिंग्स येतात आणि ECG पण येतो, राईट. तर आता सगळ्याच गोष्टी तुम्ही रीड करू शकत नाही. ते जे सांगते हे नॉर्मल आहे किंवा हे असं आहे, त्यापेक्षा तुम्हाला जर त्याच्या नॉर्मल रेंज माहीत असतील तर तुम्ही बेटर त्याच्यावर म्हणजे निर्णय घेऊ शकता, विचार करू शकता की मला डॉक्टरकडे जाऊन भेटायची गरज आहे किंवा नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावरच अवलंबून न राहता, विसंबून न राहता तुम्ही मंथली, इयरली एकदा डॉक्टरला भेटलं पाहिजे, चेकअप केले पाहिजे. लोकांमध्ये फार चर्चा आहे की व्हॅक्सिन घेतल्यानंतर हार्ट अटॅकचे रेट वाढलेत, आय मीन त्यांची संख्या वाढली, आणि स्पेशली जे यूथ आहेत, आता ते मे बी आजकालची नवीन लाईफस्टाईल असू शकते, बाहेरचं खाणं वगैरे असू शकते, परंतु युवा पिढी खूप जास्त हृदयाच्या रिलेटेड फेस करत आहे प्रॉब्लेम. हे खरंच व्हॅक्सिनशी रिलेटेड आहे की नाही? बघा, कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर काही लोकांमध्ये त्याचा त्रास झालेला आहे, मी असं म्हणणार नाही की नाही, पण 90% लोकांना त्याचा काहीच त्रास झाला नाही, उलट प्रोटेक्शनच मिळालंय, कोविड त्यांना झाला नाहीये. पण जसं कुठलंही वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काही रिॲक्शन येतात. जसं तुम्ही लहान मुलांना बघित असेल, त्यांचे रेग्युलर ते डोसेस असतात आणि डॉक्टर तुम्हाला सांगतात पण की याच्यानंतर यांना ताप येणार आहे, ताप येतो सहसा, त्याच्यासाठी औषध पण दिलेलं असतं, किंवा तुमचं पाय दुखणारे, हे बाळ खूप रडणारे, हे सगळं सांगितलं जातं. तसं कोविड नंतर प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काही ना काही रिॲक्शन झाल्या. कुणाला ताप आला, सांगितलंच होतं ताप वगैरे थोड्याफार प्रमाणात झालं, पण काही लोकांमध्ये ज्यांची बॉडी सेन्सिटिव्ह असेल कदाचित, त्यांच्यामध्ये थोडे जास्त रिॲक्शन आल्या. मग ब्लड वेसलमध्ये इन्फ्लमेशन झालं, आणि वॅक्सिनचा एक साईड इफेक्ट असतो की मसलमध्ये इन्फ्लमेशन येतं, म्हणजे हार्टच्या ज्या पेशी आहे यांच्यामध्ये सूज उत्पन्न होऊ शकते. आणि ह्यामुळे पुढे जाऊन मग तो रक्तपुरवठा वगैरे कमी होणं आणि मग हार्ट अटॅक येण्याची चान्सेस वाढतात. दुर्मिळ म्हणजे 10% लोकांमध्ये हे दिसलंय. म्हणजे मी असं म्हणणार नाही, माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये पण बऱ्याच लोकांनी सांगितलंय की कोविडच्या आधी आम्हाला काहीच नव्हतं आणि कोविड नंतर मग डायबिटीज झालाय, कुणाला बीपीचा त्रास झालाय, कुणाला हार्टचा त्रास झालाय, तर होतोय. पण याला तितकीच आपली लाईफस्टाईल देखील रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे तुमची जी बिघडलेली जीवनशैली आणि कोविडचं वॅक्सिन या दोन्ही मिळून हा त्रास होतो. ठीक आहे. बिघडलेली जीवनशैलीवर एक प्रश्न असा आहे की पाश्चात्य देशातले लोक जे ते नेहमी आहारामध्ये मैदा, ब्रेड, पाव आणि बियर यांचा सर्रास वापर करतात, ठीक आहे. आणि यांच्याकडे पाहून आपली यूथ त्यांना ते कूल वाटतं, पिझ्झा, बर्गर वगैरे, ओके. आणि भारतीयांचं असं आहे की असे पदार्थ खाल्ले की लगेच त्यांना रिझल्ट दिसायला लागतात, पोट पुढे येणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, चरबी होणे. असं का होतं? बघा, मी तुम्हाला याचं आयुर्वेदानुसार जर उत्तर द्यायचं झालं ना, तर तुम्ही ज्या देशात जन्मलेले असतात आणि तिथली जी लाईफस्टाईल असते, तिथलं जे फूड असतं ते तुमच्या बॉडीला सुटेबल असतं. ओके. म्हणजे जसं आपण फक्त आपल्या इथलंच उदाहरण घेतलं, महाराष्ट्रातलं जरी घेतलं, तुम्ही कोकणात जन्मलेले असाल तर तुम्हाला तो राईस सात्म्य असतो, म्हणजे तिथल्या काही सगळ्या लोकांना भात खाल्ल्याने शुगर होत नाही, डायबिटीज होत नाही, बरोबर ना? बरोबर. आणि समजा तुम्ही विदर्भात जन्मलेले असाल तर ते लोक ऑइलचं प्रमाण त्यांचं जास्तच असतं बाकीच्यांपेक्षा, मग काही त्यांना सगळ्यांनाच कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो का? नाही होत. तर तुम्ही जिथे जन्मलेले असाल त्याच्यानुसार त्याचा फरक पडतो. ह्याच्या पलीकडे जाऊन भारतीयांचा डाएट म्हणजे आपला जो इंडियन डाएट आहे, जर आपण बघितलं तर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय खातो, तर आपला नाश्ता असतो पोहे, उपमा, इडली, डोसा, बरोबर. ह्याच्यानंतर लंचला काय असतं, सहसा चपाती भाजी असते. आधीमध्ये भूक लागली तर आपण काय खातो, चिवडा खातो, चकल्या खातो, फरसाण खातो, आणि रात्रीचं जेवण फुल असतं, वरण भात भाजी पोळी, व्यतिरिक्त नॉनव्हेज, ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्या डाएटमध्ये. आणि आपल्याला ह्या व्यतिरिक्त अजून जो पाश्चात्य देशाचा डाएट आहे, म्हणजे आपल्याला अजून पिझ्झा पण खायचा आहे, पास्ता पण खायचा आहे, पाव बर्गर पण खायचे, मग आपली बॉडी किती सहन करणार आहे? आपल्या म्हणजे देशानुसार किंवा आपल्या डाएटनुसार आपण ऑलरेडी एक्स्ट्रा कार्ब्स खातोय. म्हणजे आपल्या डाएटमध्ये 80% कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्या शरीरात जाऊन साचणारे पदार्थ आहेत.
खरं तर. हे आपण ऑलरेडी घेत आहोत आणि आपण त्याला अजून ॲड ऑन करतोय, म्हणजे अजून जास्तीचे खातोय. मग त्याचे परिणाम आपल्याला लगेचच दिसतात की आपल्याला वेट गेन व्हायला लागलंय, कुणाला तरी थायरॉइडचा त्रास होतोय, बीपीचा त्रास व्हायला लागलाय, कोलेस्ट्रॉल वाढायला लागले. हे पदार्थ जास्त खाण्यात आले की इमिडिएटली आपल्याला त्याचे इफेक्ट आपल्या शरीरावर दिसायला लागतात. ओके. आता चांगलं आणि हेल्दी काय खावं हा प्रश्न पडला असेल. आजचे जे आपले प्रायोजक आहेत कांदे पोहे आणि बरंच काही, ह्यांचे पोहे मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. कसं ते मी सांगतो. ह्यांचे पोहे ग्लुटेन फ्री आहेत. ह्यांच्या पोह्याने ॲसिडिटी होत नाही. एकदा वापरलेलं तेल ते पुन्हा वापरत नाहीत. चांगल्या दर्जाचे शेंगदाणे वापरतात. सो थोडक्यात तुम्ही हे पोहे बिंदास्त खाऊ शकता. कल्पना करा, 20पेक्षा जास्त प्रकारचे पोहे, 32पेक्षा जास्त शाखा. सो तुम्हाला कुठेही मिळतील. स्विगी आणि झोमॅटोवर पण अवेलेबल आहेत. सो तुम्हाला घरपोचही मिळतील. तर पुढच्या वेळी चटपटीत, चवदार आणि खऱ्या महाराष्ट्रीयन पोह्यांची चव चाखायची असेल तर लक्षात ठेवा, कांदे पोहे आणि बरंच काही. वळूया आपल्या पॉडकास्टकडे. काही इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघतो आपण की जिममध्ये व्यायाम करताच एखादा हार्ट फेल्युअरमुळं पडतो आणि आजूबाजूचे लोक बघत असतात. ओके. सो प्रॉब्लेम हा आहे की लोकांनी, आणि खाली कमेंट सेक्शनमध्ये लोक टाकतात की CPR ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे, CPR दिला पाहिजे. असं असतं का की एखादा माणूस समजा तुमच्यासमोर पडला आहे आणि तो तात्काळ काही जात नसेल एक्झॅक्टली त्या क्षणाला, तो काय 5-10 मिनटं जिवंतही असू शकतो. अशा वेळेस माणसांनी, बाकीच्या शेजाऱ्याच्यांनी वगैरे ज्यांनी बघितलं आहे त्यांनी काय करायला पाहिजे तुमच्या मते? बघा, जर तुमच्यासमोर एखादा माणूस कोलॅप्स होतोय तर सगळ्यात पहिल्यांदा तो कोलॅप्स झाल्यानंतर त्याला एका फ्लॅट सरफेसवर प्रॉपर झोपवलं पाहिजे. म्हणजे जिथे गर्दी नसेल, आजूबाजूला काही इक्विपमेंट नसतील, तुम्ही जिमचं उदाहरण दिले म्हणून सांगते, तर अशा ठिकाणी त्याला झोपवलं पाहिजे. पहिले त्याची पल्स चेक केली पाहिजे. पल्स तुम्हाला लागते का, श्वास तुम्हाला जाणवतोय का, हे सगळं चेक करा. आणि शेजारी उभे असलेल्या माणसाने सगळ्यात पहिल्यांदा ॲम्ब्युलन्सला कॉल केला पाहिजे. बाकी काही न करता तुम्ही पहिल्यांदा मेडिकल सर्व्हिसेस ऑप्ट करा. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर माहीत असेल CPR कसं देतात, काय त्याचं टेक्निक आहे, तर मग तुम्ही पुढे जाऊ शकता की तो अनकॉन्शियस आहे, त्याची पल्स लागत नाही आहे, त्याचा श्वास लागत नाही आहे आणि तुम्ही त्याला आवाज दिल्यानंतर किंवा त्याला खूप हलवल्यानंतरही तो काहीच रिस्पॉन्स करत नाही आहे, देन तुम्ही CPRकडे जाऊ शकता. ओके. अदरवाईज त्याचा म्हणजे तो फक्त अनकॉन्शियस झालेला आहे, त्याला म्हणजे श्वास पण लागतोय तुम्हाला किंवा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला पल्स पण लागते, तर त्यावेळी तुम्हाला CPR द्यायचा नाही आहे. ओके. आमचे शेजारचे एक काका होते जे की नेहमी सांगायचे, मी इतक्या 5 किलोमीटर रोज पळतो, मी नेहमी चांगलंच खातो, मी शाकाहारी आहे, मी कोणतं व्यसनही करत नाही, तरीसुद्धा त्यांचा मृत्यू ह्याच कारणाने झाला. त्यानंतर लोकांमध्ये म्हणजे हे केल्याने तरी तसंही काही होणार नाही, आपण असंही मरणार आहे, आणि मग हे अशा गोष्टी पसरतात. असे जे केसेस असतात ना, त्या 1% असतात की बाबा सगळंच फॉलो करत होते तरी देखील त्यांना हार्ट अटॅक आला. आता हार्ट अटॅक येणं ही जी प्रोसेस आहे, मुळात हार्ट अटॅक काय येतो, तर तुमच्या बॉडीमध्ये असे काहीतरी चेंजेस होतात, म्हणजे आयदर स्ट्रेस लेवल असू देत किंवा तुमचे पूर्वीचे काही फॅक्टर्स असू देत, तुमच्या शरीरामध्ये काही गोष्टी घडलेल्या असतील, जेनेटिक फॅक्टर्स असतील, जसं मी म्हणाले की फॅमिली हिस्ट्री असू शकते, त्यामुळे असे आपल्या शरीरामध्ये चेंजेस झालेले असतात आणि अचानक आपल्या रक्तवाहिन्यांवर फार स्ट्रेस येतो आणि ती रक्तवाहिनी टिअर होते किंवा क्रॅश होते. त्यामुळे तिथे रक्ताची गुठळी तयार होते आणि ही रक्ताची गुठळी जशी जशी पुढे जाईल आणि ती पुढे जाऊन तुमच्या हार्टच्या ब्लड वेसल, त्या खूपच नॅरो असतात, अगदी चिवळ असतात, तिथे जाऊन जेव्हा ती अडकते तर हार्टचा ज्या मसल्स असतात त्यांचा ब्लड सप्लाय थांबतो, त्याला म्हणतात हार्ट अटॅक. आणि जेव्हा अचानक एखादी व्यक्ती कोलॅप्स होते आणि लगेच तिची डेथ होते तर त्याला आपण कार्डियक अरेस्ट असं म्हणू शकतो. कार्डियक अरेस्ट ही अचानक येणारी गोष्ट आहे. अचानक म्हणजे हार्टच्या फंक्शनिंगमध्ये बिघाड होतो, हार्टबीट बंद होतात, काहीच हार्टचं पंपिंग होत नाही, काहीही कुठलीही क्रिया होत नाही. परिणामी पुढे जे ऑर्गन्स आहे, लंग्स आहे, ब्रेन आहे, यांचा ब्लड सप्लाय थांबतो आणि इमिडिएटली त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. तर ही कंडिशन जी असते ही अचानक येणारी गोष्ट आहे. ह्याला मात्र असं काही विशेष रिझन लागत नाही, म्हणजे हार्टच्या कामामध्ये अचानक बिघाड होतो असं आपण म्हणू शकतो. मी असं म्हणेन की हार्ट अटॅक जेव्हा येतो ना, तो तुम्हाला अगदीच अचानक येत नाही की बाबा अचानक हार्ट अटॅक. त्याची सुरुवात कधीपासून झाली असतं? तुम्हाला काही ना काही सिम्पटम्स तुमची बॉडी वॉर्निंग साईन्स देत असते. हां, म्हणजे तुम्हाला चेस्ट डिस्कम्फर्ट होईल, अधूनमधून चेस्ट पेन होईल, कधीतरी असं वाटेल की अनयुज्युअल मला स्वेटिंग होते, असं पूर्वी कधीच झालेलं नाहीये, झोपेत अचानक असं वाटेल की श्वास कोंडलाय, असे काही ना काही सिम्पटम्स येतात. काही लोकांना प्रॉपर मग म्हणजे लेफ्ट हँडला पेन येणं किंवा मग लेफ्ट जॉ
नेक ची लेफ्ट साईड किंवा बॅक साईड, स्पेशली लेफ्ट साईड. हां, लेफ्ट साईड, कारण लेफ्ट साईडला हर्ट असतं, बरोबर. म्हणून आपल्याला तिकडे पेन्स जाणवू शकता. पण गल्लत अशी होते की आपण ह्याला ॲसिडिटीशी थोडंसं कम्पेअर करतो बऱ्याच वेळा, की म्हणजे मला ॲसिडिटीचा त्रास आहे, कारण मी खाल्लेलं आहे, रात्री माझं चिकन खाऊन झालेलं आहे, त्यामुळे कदाचित मला असं होत असेल. आणि मग आपण त्याला निग्लेक्ट करतो. म्हणजे तो एक दिवस निग्लेक्ट केला, सेकंड डेला थोडंसं झालं मग आणि निग्लेक्ट केलं, आणि मग थर्ड डेला हार्ट अटॅक आला. आणि म्हणजे बॉडीने आपल्याला वॉर्निंग साईन दिलेले असतात, पण ते आपण वेळीच त्याच्यावर काही उपचार करायला जात नाही, किंवा आपल्याला ते एवढे सिरियस वाटत नाही की आपण कुणाला तरी फिजिशियनला किंवा डॉक्टरला जाऊन भेटावं. सो दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. दुर्लक्ष अजिबात नाही केलं पाहिजे. तुम्हाला साधी ॲसिडिटी असेल ना तरीही तुम्हाला एकदा डॉक्टरला जाऊन भेटलं पाहिजे. ओके. कसं आहे, ॲलोपॅथी म्हणजे माझं पर्सनल मत आहे, मला ॲलोपॅथी आवडत नाही. म्हणजे ॲज अ मी केमिकल इंजिनियर पण आहे, आणि मला माहिती आहे की तुम्ही एखादी केमिकल गोष्ट खाताय त्याचा साईड इफेक्ट होणारच आहे. भलेही तो उपचार पटकन होतो, फास्ट होतो, परंतु मला पर्सनली आवडत नाही. पण मी आयुर्वेदिक गोष्टींना फॉलो करतो, परंतु एक समज असा आहे की लोकांमध्ये की आयुर्वेद फार स्लो काम करतं. तुमचं काय मत याच्यावर? बघा, ॲक्च्युली आयुर्वेद म्हणजे आयुर्वेद हा इतका प्राचीन आहे की आपली डेव्हलपमेंटच त्याच्यापासून झालेली आहे. लाईफस्टाईल हा जो प्रकार आपण म्हणतोय ना, हे आयुर्वेदामध्ये फार पूर्वीच लिहून ठेवलंय की तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे, तुम्ही किती वाजता उठलं पाहिजे, तुमचा नाश्ता कसा असला पाहिजे, लंच कसा असला पाहिजे, डिनर कसा असला पाहिजे. इवन म्हणजे रोज तुम्ही अभ्यंग म्हणजे शरीराला तेलाने ऑइलिंग केलं पाहिजे, तुमचं ब्रेकफास्ट जास्त असला पाहिजे, हेवी असला पाहिजे, रोज सकाळी तुम्ही व्यायाम देखील केला पाहिजे, लंच कमी असला पाहिजे आणि डिनर त्याच्यापेक्षाही कमी असला पाहिजे. सेकंड थिंग, तुम्ही 6 वाजेच्या आत जेवण केलं पाहिजे. ह्या सगळ्या म्हणजे दिनचर्या त्याच्यात लिहून ठेवलेली आहे. प्रत्येक ऋतूनुसार तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची ऋतुचर्या असणार आहे. जसं आपण करतो की पावसाळ्यामध्ये काय खायचं आहे, काय टाळायचं आहे, हिवाळ्यामध्ये काय खायचं आहे, काय टाळायचं आहे, हे सगळं आयुर्वेदात पूर्वापारपासून लिहून ठेवलेलं आहे. आता हे सगळं आपल्याकडनं जसंच्या तसं फॉलो होत नाही आजकाल, तर नाही, शक्य नाहीये. म्हणजे मी म्हणाले की 6 वाजेच्या आत सगळ्यांनी जेवण करायचं, ऑफिसच सुटत नाही, शक्य आहे का कुणाला? त्यामुळे एवढं सगळं फॉलो होणं शक्य नाहीये. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की म्हणजे जे आता तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाते तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय सांगतात? पथ्य. ह्याच्या पलीकडे काहीच सांगणार नाही की तुम्ही हे पथ्य पाळा, तुमच्या खाण्याचे हे प्रकार बदला, हे खायचं. सुरुवात होतो. मग म्हणजे आपली मानसिक तयारीच नसते की एवढं सगळं शक्यच नाही, हेच होतंय. आणि मग तुम्हाला ती जी औषधं आहे ती लागू पडायला वेळ लागणार, कारण त्या पद्धतीने तुम्ही फॉलोच करू शकत नाहीये. आयुर्वेदामध्ये सगळ्या गोष्टींसाठी उपचार आहे. अगदी तुम्ही म्हणाल ना की हार्टला मला हेल्दी ठेवायचं आहे, डायटरी मॉडिफिकेशन्स आहेत. त्यानंतर असे काही हर्ब्स आहे, जसं अर्जुन आहे, अश्वगंधा आहे, हे खूप प्रचलित आहे म्हणून सांगते. तर हे जे हर्ब्स असतात त्यांचे जे रेमेडीज असतात, म्हणजे काढा असेल, काही ना काही त्याची औषधं बनवली जातात, हे तुमच्या हार्टला प्रोटेक्ट करू शकतात. थर्ड थिंग, आयुर्वेदामध्ये स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि तुमची दिनचर्या देखील त्यांनी ठरवून दिलेली आहे. तुमची झोप किती झाली पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली फॉलो होत असतील तर नक्कीच हार्ट डिसीज काय तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. म्हणजे 100% फक्त आयुर्वेदिक उपचाराने सगळं पॉसिबल आहे? पॉसिबल आहे, फक्त तुम्ही कसं फॉलो करताय ह्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. आता याच्या पलीकडे जाऊन काही आजार कंजेनायटल म्हणजे जन्मजात असतात, बरोबर, काही अनुवंशिक असतात. तर सगळेच आजार तुम्ही म्हणाल की 100% क्युअर झाले पाहिजे, माझी वॉल्व खराब झाले आणि त्या रिप्लेस झाल्या पाहिजे, तर ते शक्य नाही. म्हणजे त्यालाही लिमिटेशन्स आहेत, आयुर्वेदाला देखील लिमिटेशन्स आहेत. मुळात तुम्ही काय चेंज करताय, जंक फूड किती अवॉइड करताय, स्ट्रेस कसा मॅनेज करताय, स्लीप कशी होते तुमची, एक्सरसाइज किती प्रमाणात करतायत, ते योग्य करतायत का, ओके, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. हार्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते सुरू व्हायला लागलेत, हे एखाद्या कॉमन पीपलने कसं ओळखायला पाहिजे? बघा, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला सुरू होतात तेव्हा तुमची बॉडी काही ना काही तुम्हाला सायन्स देते. असं म्हणजे एकदमच तुम्हाला अचानक हार्ट अटॅक आला असं फार क्वचित घडतं, काही लोकांमध्येच घडतं. नाहीतर आपलं शरीर काही ना काही साईन देतं. जसं थोडंफार छातीत दुखणार आहे, छातीत दुखतंय, डिस्कम्फर्ट वाटतोय, छातीत जडपणा वाटतोय, चालताना थोडीशी धाप लागते, किंवा मग एकदम अचानक खूप जास्त घाम येतोय, चक्कर आल्यासारखं होतंय. सहसा डाव्या बाजूला तुम्हाला सिम्पटम्स दिसतात, लक्षणं दिसायला लागतात की माझा डावा हात दुखतोय, डाव्या साईडचीच मान दुखते, डाव्या साईडची जी आपली जॉ असते ती दुखायला लागते, डोक्याकडे दुखायला लागतं, बॅक साईडला दुखायला लागतं.
अशी लक्षणं दिसत असतील तर त्याला निग्लेक्ट करायचं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा छातीत थोडंसं दुखतंय, म्हणजे दुखून आलं परत गेलं, मग आपण ते सोडून देतो. ऍसिडिटी म्हणून खूप जण बऱ्याच वेळा त्याला म्हणजे ही गल्लत केली जाते सगळ्याच लोकांकडनं की नाही मला ऍसिडिटीचा त्रास आहेच, म्हणजे अशी रेग्युलरच होत असते, मी असं काहीतरी तिखट तेलकट खाल्लं की मला ऍसिडिटी होतेच, इग्नोर केलं जातं. म्हणून मग हे नसेल त्याच्याशी रिलेटेड. पण आपल्याला जर रोज होतंय तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवणं आहे, कारण त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहे त्या चेक झाल्या पाहिजे. म्हणजे जर मला हार्ट अटॅकचे साईन येत आहेत किंवा सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसत आहेत तर त्याच्याबरोबर माझ्या शरीरात आणि काही बदल घडणार आहे. जसं माझा हार्ट रेट जो आहे, माझे जे हृदयाचे ठोके जे आहेत ते प्रमाणापेक्षा थोडे जास्त वाढणार आहेत. म्हणजे जे 70-80 राहतात ते माझे कुठेतरी 90-100 राहायला लागणार आहे. माझा बीपी देखील वाढू शकतो जर मला हार्ट अटॅक येत असेल तर. जो नॉर्मल बीपी असतो तो अचानक तुमचा 120चा 150 झालेला असतो. पण हे डॉक्टरच तुम्हाला सांगू शकतात की हे असं काही होतंय का तुम्हाला. त्यामुळे जर तुम्हाला कंटिन्युअस 3-4 दिवस अशी सिम्पटम येत आहेत तर तुम्हाला डॉक्टरांना भेटलं पाहिजे. आणि म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की हे 3-4 दिवस हे सिम्पटम्स निग्लेक्ट होतात, ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग कुठेतरी 5व्या-6व्या दिवशी कळतं की अरे आता हार्ट अटॅक आला आहे. ओके. कोणते गेस्ट आपल्याकडे येणार आहे ह्याआधी आम्ही ऑडियन्सला सांगतो इंस्टाग्रामवर की तुमचे पण काही प्रश्न आहेत का हे विचारू शकता तुम्ही. सो सोशल मीडियावर आम्हाला काही क्वेश्चन्स आले आहेत, सो त्यापैकी आपण एक क्वेश्चन घेऊ की ब्लॉकेजेस किती दिवसात तयार होतात. बघा, ब्लॉकेजेस जे आहेत ते म्हणजे चरबी असं आपण म्हणूया, चरबीपासून हे ब्लॉकेजेस तयार होत असतात. जर जो अँजिओग्राफी केल्यानंतर आपल्याला कळतो की 80% ब्लॉक आहे, 90% ब्लॉक आहे, हा ब्लॉक काही त्या दिवशी तयार झालेला नसतो, एका दिवसात तयार होत नाही. एक ब्लॉक तयार व्हायला कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागतात. बापरे. आता हे असं कसं, तर हे जे ब्लॉकेजेस बनतात ते कशापासून बनतात त्याच्यानुसार हे ठरतं. म्हणजे मी जे आज खातोय त्याचा परिणाम 15 वर्षानंतर दिसणार. बिलकुल. ओके. आपण जे काही खातोय, आपल्या खाण्यामध्ये काय चाललंय, किती प्रमाणामध्ये आपण कार्बोहायड्रेट घेत आहोत, किती प्रमाणामध्ये फॅट चाललंय, किती प्रमाणामध्ये आपण प्रोटीन्स घेत आहोत, फायबर्स घेत आहोत, हे सगळं ठरवतं की आपल्या शरीरात जाऊन त्याचं काय बनणार आहे. जेव्हा मी जसं म्हणाले आपल्या डाएटमध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम आपण गव्हाचे पदार्थ, मग तुमचं रवा, शेवया, उपमा वगैरे सगळं याच्यात आलं. त्यानंतर तांदळाचे पदार्थ, पोहे किंवा इडली, डोसा हे सगळं याच्यामध्ये येतं. दुधाचे पदार्थ, मॅक्झिमम मिठाया, शुगर प्रोडक्ट्स, बटाटे हे जास्त असतात आपल्या भाज्यांमध्ये सहसा. बरोबर. आणि परत प्रश्न पडतो की लोकांनी खावं काय. स्वीट फ्रुट्स, हे जे प्रकार आहेत ह्यांचं जे कन्व्हर्जन आहे, म्हणजे ह्यांचं रूपांतर आपल्या शरीरात जाऊन कशात होणार आहे, तर फक्त फॅट आणि ग्लुकोज ह्या 2च गोष्टी बनतात. आता फॅट आणि ग्लुकोजच बनणार आहे, ते जर आपल्या शरीराने पूर्णपणे नाही वापरलं तर ते आपल्या शरीरात जाऊन साचणार आहे फॉर शुअर. मग हे असं साचत जाणार, रोज थोडं 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 करत एक ब्लॉक बनायला ॲटलिस्ट 10 to 15 years लागतात. तेव्हा तो तुमचा तो 80% जो दिसतो अँजिओग्राफीमध्ये तो तेवढा ब्लॉक बनतो. त्यामुळे मला आज 80% ब्लॉक दिसलाय म्हणजे उद्या मला काहीतरी होईल असं काही नाहीये. तो 1 महिन्यापूर्वी 80% होता, फक्त तुम्हाला माहित नव्हता. एवढाच काय तो फरक आहे. त्यामुळे ब्लॉकेजेस जेव्हा दिसत आहे तेव्हा अजिबात घाबरून जाऊ नका की मला ब्लॉकेजेस डिटेक्ट झाले. ते आधीपासून होते, फक्त आपल्याला आज कळले. आणि हे जसे तयार झाले तसे हे कमी देखील होतात जर तुम्ही त्याच्यावर योग्य पद्धतीने तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय केली, आहार बदलला, योग्य व्यायाम घेतले, स्ट्रेस मॅनेजमेंट केली आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला तर ते नक्कीच तुमचे कमी देखील होऊ शकतात. ओके. दुसरा क्वेश्चन असा आहे की ज्यांना हाय BP आहे आणि दमा किंवा मधुमेह यांचा जो प्रॉब्लेम आहे यांच्यासाठी हार्ट रिस्क किती मोठी आहे? बघा, हाय BP किंवा डायबिटीज किंवा दमा, आता हे जे आजार आहेत, आता मी तिघांचं वेगवेगळं थोडंसं विश्लेषण सांगते तुम्हाला. ब्लड शुगर लेवल जेव्हा वाढते तेव्हा काय होतं की शरीरामध्ये समजा माझे शुगर लेवल 200च्या वर जायला लागल्या, 200च्या वर जेव्हा ब्लडमध्ये शुगर राहते, तुम्हाला जर मी 1च कप पाणी दिलंय आणि रोज त्याच्यामध्ये साखर टाकायला दिली, साखर टाकून टाकून एक दिवस काय होणार आहे, ते पाणी घट्ट होणार आहे. बरोबर. तसं आपलं ब्लड देखील जेव्हा शुगर लेवल कंटिन्युअस हाय राहतात तेव्हा ते थोडंसं घट्ट होतं, विस्कॉसिटी त्याची वाढते. आता हे घट्ट रक्त जर माझ्या रक्तवाहिन्यांमधून वाहत आहे तर ते माझ्या रक्तवाहिन्यांना खराब करणार आहे. बरोबर, 100%. आता हे
रक्त जसं असं पुढे पुढे वाहत जाते, जिथे जिथे छोट्या रक्तवाहिन्या आहेत तिथे रक्त इझिली पोहोचू शकत नाही. मग आपल्या शरीरामध्ये अशा छोट्या रक्तवाहिन्या कुठे असतात? आपल्या हार्ट, ब्रेन, किडनी, हातापायांची बोटं, इकडे सगळ्यात छोट्या रक्तवाहिन्या असतात, डोळ्यांना सुद्धा. बरोबर. त्यामुळे डायबिटीजमध्ये ते जे लोक आहेत ते मोर प्रोन आहे हार्ट राईट. आणि ह्याच्यातही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, डायबिटीजमध्ये जेव्हा शुगर लेवल खूप जास्त राहतात आणि खूप जुना होत जातो डायबिटीज तुमचा, त्यावेळी ज्या नर्व्ज असतात ज्याच्यामुळे आपल्याला पेन सेन्सेशन येतं किंवा आपल्याला कळतं माझं दुखतंय, हे सेन्सेशन निघून जातं, त्या डॅमेज होतात, त्यामुळे ते पेन सेन्सेशन कमी होतं. त्यामुळे ह्या लोकांना हार्ट अटॅक आलाय हे कळतच नाही. ओके. कारण त्यांना दुखतच नाही. बरोबर. त्यामुळे त्यांना ते कळत नाही, त्यामुळे ते मोर रिस्की आहेत डायबिटीजवाले. बीपी जेव्हा तुमचा वाढतोय तर म्हणजे बीपी वाढला की रक्तवाहिन्यांवरचं प्रेशर वाढणार, प्रेशर वाढलं की ती रक्तवाहिनी कधीतरी फुटू शकते, त्यामुळे रक्ताची गुठळी बनू शकते आणि ती रक्ताची गुठळी पुढे जाऊन आपल्या ज्या हार्टच्या ब्लड वेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्यांच्यामध्ये जाऊन अडकू शकते. हार्टच्या ब्लड वेसल्समध्ये जर रक्ताची गुठळी अडकली तर तिथल्या ज्या पेशी आहेत त्यांचा रक्तपुरवठा बंद होतो आणि त्या पेशी मृत होतात. त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. बरोबर. त्यामुळे बीपी सगळ्यात जास्त रिस्की आहे की बीपी हाय झाला तर आयदर तुमच्या हार्टला किंवा तुमच्या ब्रेनला असा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या दोघांमुळे रिस्क आहे. त्यामुळे बीपी वाढत असेल तर अजिबात त्याला निग्लेक्ट करू नका. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा ठीक आहे ना, 150-90 नेहमीच असतो माझा, नॉर्मल आहे, नॉर्मल नाही येतो, त्याला ट्रीट करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. थर्ड थिंग, दमामध्ये काय असतं की त्याची जी औषधं असतात त्याच्यामध्ये हार्ट रेट हाय राहतो. बरोबर. हार्ट रेट तुमचा हाय राहतो दम्याची औषधं जे लोक घेतात, जे पंप वगैरे घेतात किंवा त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स दिले जातात, त्यामुळे हार्ट रेट कंटिन्युअस हाय राहतो. बीपीचा त्रास होण्याची शक्यता असते. थोडाही स्ट्रेस आला की पटकन हार्ट रेट वाढतो, पटकन बीपी वाढतो, त्यामुळे हार्टला धोका संभवतो. ओके. तिसरा प्रश्न असा आहे की प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढला तर काही रिस्क आहे का? बघा, प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढला तर सगळ्यात जास्त रिस्क खरं तर त्या मदरला आणि त्या बेबीला दोघांनाही आहे. म्हणजे त्याचे जे स्टेजेस असतात सहसा म्हणजे 20 वीक्स असं म्हणूया आपण, 5 महिन्यानंतर बीपीचा त्रास होतो प्रेग्नन्सीमध्ये. आणि तो जर वाढत गेला, बीपी जर कंटिन्युअस वाढतो, त्याच्यासाठी मेडिसिन्स दिल्या जातात, तरीही तो कंट्रोलमध्ये येत नाही, तर ती जी मदर आहे तिला अचानक कधीतरी म्हणजे ती चक्कर येऊन पडू शकते किंवा जो बेबीला ब्लड सप्लाय होतोय तो कमी होऊ शकतो. मग त्याचं न्यूट्रिशन पण प्रॉपरली पोहोचत नाही. मग त्याचं म्हणजे जेव्हा त्याचं बर्थ होते, आयदर त्याची बर्थ खूप लवकर होऊ शकते, 7व्या वगैरे महिन्यातच डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढतात. सेकंड थिंग, त्याचं वजन पण खूप कमी असू शकतं आणि तिला पुढे जाऊनही परत तो म्हणजे कॅरी फॉरवर्ड होण्याचे चान्सेस असतात. बीपीचा त्रास इमिडिएटली त्याच वेळी हार्टला काहीतरी त्रास होईल असं कमी घडलंय आतापर्यंत, बट स्टील ती रिस्क आहे. आणि ही क्युअर होऊ शकते, म्हणजे याच्यावर उपचार आहेत? हो, म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर तिला म्हणजे बेबी डिलिव्हर झाल्यानंतर प्रॉपर जर तिने सगळं फॉलो केलं, डाएट फॉलो केलं, एक्सरसाइजेस फॉलो केलं, तर ते कमी होतं. प्रेग्नन्सीमध्ये वाढणारा बीपी हा प्रेशर इंड्युस्ड असतो ऍक्च्युली. राईट. त्यामुळे मग तो होतो. तुम्हाला नेहमी विचारला जाणारा प्रश्न कोणता आहे? बरेचसे पेशंट आमच्याकडे असे येतात की जे आधीच बायपास करून आलेले असतात किंवा एन्जिओप्लास्टी करून आलेले असतात, तर त्यांचा हा प्रश्न असतो की मग परत मला हा त्रास होईल का? एक्झॅक्टली. एकदा होऊन गेलाय, आता परत होईल का? किंवा काहींना परत होतोही, तर मग तो का होतो? तर हे विचारलं जातं. युजली जेव्हा बायपाससाठी पेशंट जातो किंवा एन्जिओप्लास्टी करायला पेशंट जातो, तेव्हा त्यांना जेवढे काही ब्लॉकेजेस असतील त्याची ट्रीटमेंट केली जाते. जे काही मेजर ब्लॉक असतील, म्हणजे 80% आहे, 90% आहे, तर ह्याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे ती स्टेंटिंग असू देत किंवा बायपास असू देत. आणि पेशंटला काही गाईडलाईन्स पण दिल्या जातात की तुम्हाला अशा पद्धतीने डाएट फॉलो करायचं आहे, असे तुम्हाला ह्याच्यानंतर व्यायाम करायचे आहेत. बट पेशंट रिलॅक्स असतो की आता झालंय, बायपास झालंय, आता काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, आणि ते डाएट कधीच फॉलो करत नाही. आणि म्हणजे जे काही कार्बोहायड्रेट कमी करायला पाहिजे आहारातून किंवा ज्या काळजी घ्यायला पाहिजे की तेलकट नाहीच खायचंय किंवा वजन नाही वाढलं पाहिजे आपलं, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. व्यायामांकडे देखील दुर्लक्ष केलं जातं. आणि जी काही कामाची पद्धत असेल त्याच्यानुसार स्ट्रेस लेवल परत हाय होतात. आणि थर्ड थिंग म्हणजे ज्यांना व्यसन वगैरे असेल तर मग ते स्मोकिंग किंवा अल्कोहोल ह्याचा इंटेक देखील सुरू करतात. परिणामी
परत काही दिवसांनी जे छोटे ब्लॉकेज होते जे तुमच्या अँजिओग्राफीमध्ये डिटेक्टच झालेले नव्हते 20% किंवा 30% जे दिसलेच नाही कारण ते निग्लिजिबल होते, ते आता परत 80% होतात आणि मग परत आपल्याला हे सगळे त्रास सुरू होतात. ओके. त्यामुळे जरी बायपास झालंय, जरी अँजिओप्लास्टी झालेली आहे, तर आपल्या हार्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या वेसल्स बऱ्याच आहेत. म्हणजे 3 मेन वेसल आहेत, त्याला छोट्या छोट्या बऱ्याचशा वेसल्स असतात. मग ह्या वेसल्समध्ये देखील ब्लॉकेजेस फॉर्म होऊ शकतात, नवीन ठिकाणी ब्लॉकेज फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेणं आवश्यक आहे की झालेलं असलं तरी देखील पुन्हा डाएट, एक्सरसाइज, तुमची जी काही पथ्य आहे, स्ट्रेस लेवल, स्लीप, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही फॉलो करणं. एक माझं म्हणजे मला एक गोष्ट क्लिअर करायची की धाप लागणे आणि दम लागणे ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? बघा, धाप लागणे, आता जर तुम्ही खूप लांबून पळत आले किंवा 2-3 मजले तुम्ही एकदम चढून आले तर तुम्ही काय म्हणाल? मला धाप लागली. ऑब्व्हियसली ही नॅचरली असू शकते, जसं तुम्ही काहीतरी एक्सरसाइज केले, फिजिकल ॲक्टिव्हिटीज केल्या त्यामुळे असू शकते. कधी कधी रेस्पिरेटरी कारण म्हणजे जसं कफ झालाय किंवा सर्दी खूप झालेली असेल, खोकला झालेला असेल त्यावेळी पण ती लागते. आणि कार्डियक रिझन्समुळे म्हणजे जसं बाबा हार्टला काहीतरी सूज आलेली आहे त्यामुळे सुद्धा अक्यूट ती असू शकते, अचानक लागते. आणि जेव्हा दम लागतो तर तो कन्सिस्टंट असतो, म्हणजे जेव्हा पेशंटला दम लागतो आपण म्हणतो की याला दम्याचा त्रास असेल कदाचित म्हणून याला दम लागतो. आणि युजली ज्यांना म्हणजे खूप काळापासून दम्याचा त्रास असतो त्यांच्यामध्ये तो कंटिन्युअस असतो, म्हणजे ते बसले तरी तुम्हाला त्यांच्या छातीचा आवाज येईल इतपत तो कफ असतो आणि मग तो दम कंटिन्युअस त्यांना लागत असतो. तर हा एकदम म्हणजे मायनर डिफरन्स आहे खरं तर. आणि जर अशा काही कारणास्तव तुम्हाला ती धाप लागत असेल, रेस्पिरेटरी म्हणजे जसं मी सांगितलं की खोकला येतो म्हणून धाप लागते किंवा काहीतरी हृदयाशी रिलेटेड कारण आहे म्हणून अचानक धाप लागायला लागली, तर तिला निग्लेक्ट नाही करायची, तिच्यावर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. ओके. सो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला भरपूर म्हणजे आज फक्त आपण गैरसमज लोकांचे जे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण मधुमेह आणि हाय BP यावर बोलणारच आहोत. सो थोडंतास थांबूया, परंतु तुमचे खूप आभार की तुम्ही आम्हाला यासाठी वेळ दिला आणि बरेचसे गैरसमज दूर केले. तुम्हाला कसं वाटलं? मलाही तुमच्या म्हणजे बोलून खूपच छान वाटलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळे क्वेश्चन विचारले आणि हे सगळे लोकांचे प्रश्न आहेत, तर हे कळतंय की अजून अवेअरनेसची आवश्यकता आहे. बऱ्याच म्हणजे गैरसमज आहे. रादर मी म्हणेल की हार्ट अटॅकबद्दल पण लोकांचे बरेच गैरसमज आहेत की हार्ट अटॅक हा फक्त ओल्ड एजमध्येच येतो, मी यंग आहे मला येणार नाही, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तुमची लाईफस्टाईल डिसाईड करते की तुम्हाला हार्ट अटॅक कधी येणार आहे. त्यामुळे ओल्ड एज लोकांनाच येईल असं काही नाही आहे, यंग एजमध्ये देखील तो येऊ शकतो. बऱ्याच लोकांमध्ये हा सुद्धा गैरसमज असतो की नाही मी तर कंटिन्युअस जिम करतो, जसं आपण म्हणालो जिम करतो, माझी कंटिन्युअस एक्सरसाइज आहे, मी डाएट पण फॉलो करतो, मला काहीच होणार नाही. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्यायाम करत असाल, म्हणजे कुठले व्यायाम करताना त्याची एक पद्धत असते, ती जर प्रॉपर वापरली गेली नाही किंवा तुम्ही तुमच्या हार्टला ओव्हर स्ट्रेन करत असाल, जो प्रॉपर वॉर्मअप झाला पाहिजे तो न होता तुम्ही अचानक एक्सरसाइज सुरू केल्या, हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करताय, तुम्ही कार्डिओ सेशन करताय, म्हणजे तुम्ही ट्रेडमिलवर पळताय आणि तुम्हाला माहीतच नाही की माझ्या शरीरानुसार माझ्या वयानुसार मी किती हार्ट रेट वाढवू शकतो हे तुम्हाला माहीतच नाही आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यायाम करत असाल कुठल्याही गायडन्सशिवाय, आपल्या फॅमिलीमध्ये काय हिस्ट्री आहे, मला कुठला अंडरलाईन काही इलनेस आहे का, म्हणजे हार्टशी रिलेटेड किंवा BPशी रिलेटेड किंवा कोलेस्ट्रॉलशी रिलेटेड काही आम्हाला त्रास आहे का, मी कधीच मागच्या 4-5 वर्षात कुठल्याच ब्लड चेकअप केलेले नाही आणि मी कंटिन्युअस एक्सरसाइज करतोय तर मला काहीच होणार नाही असं नाही आहे. तुम्हाला बाकीच्या गोष्टींचाही तेवढाच विचार करायचा. तुम्ही आता एक चेकलिस्टच दिली, ती तुम्ही टेस्ट करू शकता घरीच. तुम्ही पण तुमच्या हृदयाची काळजी घ्या. तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम वाटतोय, समजा तुम्हाला थोडंही अनइझी फील होतंय तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मॅमच्या क्लिनिकची आणि सर्व डिटेल्सची लिंक दिलेली आहे, तुम्ही ती चेक करू शकता आणि नक्की याची काळजी घ्यायला सुरुवात करा. थँक्यू.